मंडळ आहे त्यातलं एक जुनं दहीहंडी मंडळ अर्थात खोपटचा राजा दहीहंडी मंडळातलं यावर्षी 9 थर लावण्याचा विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे। जय जवान गोविंदा पथकासारख्याला त्यांनी टफ फाईट दिली आहे आणि ठाण्यातलं माझ्यामध्ये पहिलं मंडळ आहे ज्यांनी 9 थर लावलेत। त्या 9 थरावरती जी मुलगी चढते ती आमच्या वैभवची मुलगी अर्थात तुरिया वैभव चौधरी ते उपस्थित आहे। एकदा जोरदार टाळ्या तुरिया वैभवसाठी। प्रत्येकाच्या मुलाला वरती कोण पाठवत नाही शक्यतो, पण ती आपली तुरिया 9व्या थरावर चढते, तिचा सत्कार आपण करतोय। त्याचप्रमाणे खोपटचा राजा संघाचे व्यवस्थापक देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करूया। दादा या पुढे। दादांचा सन्मान या ठिकाणी सनी सावला करतायत। ही खोपटच्या राजा मंडळासाठी 9 थरांसाठी आमच्याकडून ही छोटीशी भेट। दादा आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असंच असू द्या। धन्यवाद। मॅन ऑफ द मॅच या प्रथमेश, नंतर घ्या पुढच्या ही मॅच झाल्यावर घ्या प्रथमेश। बॉलर थँक्यू सो मच। आणि एक महत्वाची मॅच टीम रिया 11 कल्याण त्यांच्या विरुद्ध सांगवी स्पोर्ट्स मुलुंड अशी एक मॅच आहे, जो जिंकेल तो 3 मध्ये क्वालिफाय होईल। कल्याण टीम त्यांच्या विरुद्ध सांगवी स्पोर्ट्स मुलुंड विरुद्ध रिया 11 कल्याण। बेस्ट वर्सेस बेस्ट एक चांगली मॅच आहे, दोन्ही संघ एक मॅच जिंकलेत। सर्वांचे स्वागत आहे आशिष भाई तिवारी चषकामध्ये। पहिलाच बॉल एक चांगला स्क्वेअर कट प्रॉपर टायमिंगला केले गेले आणि 4 रन रोहन चिल्ले। रोहनला मला असं वाटतं ब्लॅक गॉगल लकी आहे। सांगवी स्पोर्ट्सने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला। स्ट्राईक एंडला रोहन चिल्ले एक चांगले बॅटर आहेत। या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला, एक वेगळ्या अंदाजामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिकडे। रन सिंगलने पुढे जाईल रोहनच्या सोबतीला बॅटर प्रथमेश। प्रथम क्रमांक तब्बल 81,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 41,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी। 24 स्टेशनचे संघ आज इकडे खेळताना पाहिले गेले। या बॉलवर हवेत बॉल आणि तिकडे फटका फसला, धीम्या गतीचा बॉल, एक चांगला स्लोअर वन आकाशने तिकडे टाकला आणि बॅटर आउट। प्रथमेशने अगोदरच बॅट फिरवली, थोडी डबल माइंड झाली आणि फटका फसला गेला। बॅटिंग साठी अतुल भोईर येतात, एक चांगले वाडेघर गावासाठी पण खूप चांगलं ग्रामीण क्रिकेट खेळले गेलेत अतुल भोईर। आणि आज ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता अंडरआर्म पण त्यांचं तेवढंच प्रेम आहे। अंडरआर्म ओपन मग टर्फ बॉक्स क्रिकेट पण खूप चांगले खेळलेत अतुल। या बॉलवर एक चांगला जज केला, हाताला थोडी दुखापत आहे बट क्रिकेट वरती त्याचं प्रेम आहे आणि चांगला क्रिकेट तोही खेळलाय।
कोपटचा राजाचा देखील इकडे आपण सन्मान केला. एक चांगलं गोविंदा पदक आणि तिकडे बाउंड्री. दुखापत झाली आहे पण अतुल मॅच सोडणार नाहीये. यावेळी महाराष्ट्रामध्ये त्यांचा पण विक्रम झाला, विश्वविक्रम त्यांनी पण केला आणि 9 थर रचले. त्या ट्रायनी 9 थर लावणं थोडं कठीण होतं, बट त्यांनी दाखवलं की आम्ही आमच्या ट्रायने 9 थर लावणार आणि सिद्ध केलं महाराष्ट्रात की आम्ही आमच्या ट्रायने 9 थर लावू शकतो. सकाळी जिंकलेले दोन्ही संघ मुकेश रॉयल चेंबूर, मालवण मुकेश रॉयल, आणि दुसरा कांजूरचा संघ संघनायक. आपण व्यासपीठावर या, यानंतर चिठ्ठ्या उडवायच्या आहेत. आणि रोहन आणि अतुलने पण एक चांगली मॅचला मात्र इथे स्टार्ट दिलाय. रन झाले आतापर्यंत 11. रिया 11 कल्याण त्यांच्या विरुद्ध चालू असलेली मॅच सांगवी स्पोर्ट्स मुलुंड. या बॉल देखील बॅटची एज घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे डीप मध्ये. एक सिंगल रन मिळेल. चांगली बॉलिंग केली आकाशने आतापर्यंत आणि पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झालाय. स्कोर 1 विकेट जात असताना जय गणेश मित्रमंडळ गोविंदा पथक, राजेश कोळी विटावा आपण यायचं आहे. आणि जय गणेश मित्रमंडळ विटावा गोविंदा पथकाचा देखील बोलबाला राहिलाय. राजेशजी कोळी आणि त्यांचं सर्व गोविंदा पथक नेहमीच चांगलं कार्य केलं. आज स्वतः इकडे राजेशजी कोळी साहेब इकडे उपस्थित राहिले. जय गणेश गोविंदा पथक विटावा. बॉलिंग साठी देवेन, स्ट्राइक एंडला रोहन चिल्ले. या बॉलवर व्हाईट बॉल. वेगळ्या अंदाजामध्ये खेळायचा प्रयत्न केला होता रोहनने. थोडे वेगळे एफर्ट्स देत होते पण तिकडे फटका फसला गेला आणि व्हाईट बॉल. महत्वाची मॅच आहे. जो जिंकेल तो चिठ्ठीमध्ये क्वालिफाय होईल. यावर देखील अतुलने वेगळ्या अंदाजामध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. देवेनला एक्स्ट्रा रन्स कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि मॅच 16 धावा झाल्या धावफलकावरती. रिया 11 कल्याण पण एक चांगली स्टारकास्ट घेऊन हाही संघ इकडे दाखल झालाय. त्यामुळे तेही प्रयत्न करतील की जेणेकरून आपण टॉप 3 मध्ये जाऊन फायनल सेमीफायनल खेळायची आहे. यावर एक चांगला स्ट्रोक खेळले गेलेत. अतुलच्या बॅटमधून अगदी प्रॉपर टायमिंग करत असताना स्कोर तिकडे सिंगलने पुन्हा एकदा पुढे जाईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 17. देवेनने खूप एक्स्ट्रा टाकलेत आणि त्या एक्स्ट्रांसला कुठेतरी लगाम देणं गरजेचं आहे. 24 बॉल तुमच्या हातामध्ये. त्या 24 बॉल मध्ये इकॉनॉमी बॉलिंग करणं गरजेचं असतं. अंडर आर्म क्रिकेट.
या बॉल देखील एक चांगला फॉल फिरवला तिकडे मात्र देवेनने. सकाळच्या हाफ मधून मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघ क्वालिफाय झाला. त्यानंतर पण कांजूरमार्ग टीमने एक चांगला खेळ केला. 2 टीम क्वालिफाय झाल्यात. या बॉल देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. रन सिंगल मिळेल. या बॉलवर फटका थोडा फसला होता. बॉल थोडा फिरला तिकडे आणि रोहनने पण स्माइल केली आणि दीर्घ श्वास घेतला की मी सेफ आहे. थोड्या वेळासाठी त्याचे पण हार्टबीट वाढले होते की कुठेतरी बॉल बॉक्स आउट मध्ये बाहेर जाऊ शकतो होता. बट 1 बाउन्स बाउंड्री आली आणि तिकडे 4 रनने मॅच पुढे जाईल. 23. सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, रात्री क्रिकेट, पुन्हा सकाळी क्रिकेट असं मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट आहे. त्यामुळे ऑलवेज मुंबईकर तयार आहेत क्रिकेट खेळण्यासाठी. किती ऊन, पावसाळा, हिवाळा, थंडी, गरमी, क्रिकेट काही बंद होत नाहीये. भले पावसात पण रब्बर बॉलचं क्रिकेट, अंडरआर्म ओपनचं क्रिकेट चालूच असतं. संध्याकाळी कल्याण, दुपारी ठाणा, सकाळी वरळी असा पण प्रवास राहिलाय. मालवण मुकेश रॉयल चेंबूर आणि टीम V1 कांजूरमार्ग दोन्ही कॅप्टन्स आपण तयार. लगेच आपण इकडे चिठ्ठी करणार आहोत. या बॉल एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळले गेलेत. अतुल तिकडे मात्र बॉल थांबवला गेला. रन सिंगल. इकडे पण पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. बॉलिंगसाठी 3री ओव्हर घेऊन नीरजच्या हातामध्ये बॉल दिलाय. एक्स्ट्रा रन्स खूप खर्च केलेत सांगवी स्पोर्ट्स मुलुंड टीमने या मॅच मध्ये. त्यांना कुठेतरी कंट्रोल करणं गरजेचं आहे. या बॉलवर एक चांगला लेग कट आणि तेवढाच चांगला फटका रोहनचा. या बॉलवर एक चांगला लेग ब्रेक आणि नीरजचं एक चांगलं सेलिब्रेशन. बॅटर अतुल थोडे लेझी खेळले आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. हाताला थोडी दुखापत आहे त्यामुळे प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीयेत. यानंतर अजून 3 मॅचेस खेळवायचे आहेत. क्वार्टर फायनल, एक सेमीफायनल, एक फायनल. त्यामुळे थोडं फास्ट खेळा आणि बॅटर अक्षय बारक्या नावाने देखील त्या परिसरात चांगले फेमस आहेत. खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत आणि मोठमोठे स्ट्रोक म्हणजे एक हार्ड हिटर आहेत. टायमिंगला टीमसाठी नक्कीच त्याच्या माध्यमातून रन्स पाहिले गेले. त्या बॉलवर देखील वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते बट थोडा फटका तिकडे फसला. रन सिंगल मिळेल आणि स्कोर सिंगलने तिकडे पुढे जातोय. 27. या बॉलवर देखील अगदी तिलकरत्न दिलशनची आठवण करून दिली रोहन चिल्लेने आणि वेगळ्या अंदाजामध्ये फटका खेळत असताना आपण पाहिलं तर 4 रन. दिलशन, त्यानंतर एबी डिव्हिलर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत. हे स्ट्रोक नेहमीच पाहायला मिळत असतात इंटरनॅशनल क्रिकेटला पण. अगदी या बॉल देखील पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल रन मिळेल. (32) 3 ओव्हर संपल्यात आणि 32 धावा झाल्यात. रोहनने एक चांगली इनिंग बिल्डअप केली आहे. शेवटच्या 6 बॉलमध्ये एक 10-12 रन्स करणं तरी गरजेचं आहे. 45 पर्यंत मॅच जाऊ शकते. दुसरा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. आशिषभाई तिवारी चषक, SP ग्रुप, संदेशजी पाटील आणि त्याचबरोबर सर्व त्यांचे
ग्रुप मेंबर्स, सर्व त्यांची टीम मेंबर्स. दरवर्षी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन असतं. याही वर्षी एक भव्य दिव्य असं आयोजन. बॉलिंगसाठी इरफानच्या हातामध्ये बॉल दिला. शेवटचे 6 बॉल आहेत. स्ट्राईक एंडला रोहन. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेलेत आणि फटका तिकडे आपण पाहिलं तर फसला. बाहेर जावं लागेल इकडे रोहनला. मैदानाच्या आपण पाहिलं तिकडे बाहेर जावं लागेल. पण रोहनने एक चांगली इनिंग केली. शेवटच्या क्षणी कुठेतरी घाई केली आणि पहिल्याच बॉलवर चान्स घेतला. पण वेल प्लॅड रोहन, चांगली बॅटिंग केली. न्यू बॅटर जगदीश जॅक. रोहन एक चांगली इनिंग खेळून गेला. बट आता जॅकला टचअप देणं गरजेचं आहे. जॅकच्या सोबतीला बॅटर अक्षय. एक रन करून चालणार नाहीये. टचअप देणं गरजेचं. एक मोठा स्ट्रोक खेळावा लागेल टीम रिया 11 कल्याण. स्वयं हॉस्पिटलचे आपले सर्व पदाधिकारी, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि त्यांचं स्वागत पण चौकाराने केलंय. स्वयं हॉस्पिटलचे आमचे सर्व पदाधिकारी, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. स्वयं हॉस्पिटल सर्व पदाधिकाऱ्यांचं आज इकडे स्वयं हॉस्पिटलने आम्हाला सहकार्य केलं आणि स्वयं हॉस्पिटलचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. संपूर्ण स्वयं हॉस्पिटलच्या सर्व आमचे पदाधिकारी, सर्वांचं अगदी स्वागत आहे स्वयं हॉस्पिटलचं. थँक्यू सो मच सर. याबाबत जॅकने पण अगदी स्वीप केलं गेलं आणि रन 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर आतापर्यंत 39. या बॉलवर ऑफ स्टिकला देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. आणि चांगली पिचिंग पाहिली गेली. शेवटचा बॉल एक चांगल्या अंदाजामध्ये पाहिला गेला आणि पहिला डाव इकडे संपला. टार्गेट आहे आपण पाहिलं तर 41चं. 41 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम सांगवी स्पोर्ट्स मुलुंड या टीमला. धन्यवाद सागर. इथे आपण विशेष सन्मान काही अतिथींचा करणार आहोत. गौरवजी गुप्ते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान एसपी ग्रुपच्या वतीने केला जातोय. या आशिषबाई तिवारी चषकाच्या वतीने मी विनंती करेल गौरवजी गुप्ते साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि म्हणूनच इथे आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा आदरातिथ्य करत असताना एसपी ग्रुप आणि त्यांची संपूर्ण टीम आपण बघत आहात. गौरवजी गुप्ते साहेब हा सन्मान स्वीकारत असताना आपल्या मुख्य मंचावरती, त्यानंतर उमेशजी जाधव साहेब आपणास विनंती आपण सुद्धा या, आपला सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल एसपी ग्रुपच्या वतीनं. आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. समस्त एसपी ग्रुपच्या वतीनं आपलं पदस्पर्शी या मंचाला लाभले त्याबद्दल
आणि त्याचबरोबर या मंचाची आपण शोभा वाढवलीत, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल थँक्यू सो मच. जय गणेश मित्रमंडळाचे प्रशिक्षक राजेशजी कोळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेल राजेशजी कोळी साहेब आपणास की आपण समोर यायचंय. आपला यथोचित सन्मान या एसपी ग्रुपच्या वतीने केला जातोय. मी विनंती करेल संदेशजी पाटील साहेब यांना की आपण या सन्मानाला करायचंय. राजेशजी कोळी साहेब जय गणेश मित्रमंडळाचे प्रशिक्षक आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान या एसपी ग्रुपच्या वतीनं आणि आशिषबाई तिवारी चषकाच्या वतीने केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात, आपलं पदस्पर्श या मंचाला लाभलं, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. एक्केचाळीस धावा करायच्या आहेत. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर इरफान त्याच्या सोबतीला आकाश, बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन बॉलर मनोज. बघूयात हा डाव कसा रंगेल आणि कोण टॉप 3 मध्ये जाईल आजच्या दिवसामध्ये. पहिलाच बॉल अगदी सिंगल रन मात्र तिकडे कन्वर्ट केले गेला. अजूनही 40 रन करायचे 23 बॉल मध्ये. स्ट्राइक एंडला बॅटर आकाश मोरे. या बॉलवर देखील रिव्हर्स आणि आकाश अगदी 4 बाउंड्री आकाशने आज दिवसभरामध्ये मारल्या, त्याही रिव्हर्स. पहिलाच बॉल फेस करत असताना एक चांगलं टायमिंग केलं आणि तिकडे 4 ने मॅच चालू केली आहे. 5 धावा झाल्या धावफलकावरती. 41चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता सांगवी स्पोर्ट्स मुलुंड त्यांच्या विरुद्ध रिया 11 कल्याण असा डाव चालू आहे. मालवण मुकेश रॉयल आणि V1 कांजूरमार्ग दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. या बॉलवर देखील एक वेगळ्या स्टाईलने फटका खेळत असताना क्या बात आहे. शॉट ऑफ द इव्हनिंग. चांगलं टायमिंग केलं तिकडे आणि रन मिळतील 4. दोन बाउंड्रीजने पूर्णपणे मॅच थांबवली आकाशने. क्षमता आहे त्याकडे. प्लेअर ऑफ द मॅच ची टी शर्ट पण त्यांनी अंगावर घातले, त्यामुळे कॉन्फिडन्स त्याचा हाय आहे. तुमच्या खेळामध्ये तुमच्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे. कॉन्फिडन्सच तुम्हाला उंच शिखरावर घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी प्रयत्न, कॉन्फिडन्स, मेहनत खूप गरजेची आहे आणि आकाशने 2 बाउंड्रीजने मॅच पूर्णपणे क्लोज आणली. आता जवळपास पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. रन झाले आपण म्हणतो 9 रन. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. डॉट बॉल. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याही बॉलवर आपण पाहिलं तर 4 रन. क्या बात आहे. गॅप तिथे होता आणि तो गॅप शोधला. खूप चांगली कामगिरी केली आकाशने आणि काय स्ट्रोक खेळला गेलाय. म्हणजे रिव्हर्स फेकचा आकाशला हा स्ट्रोक त्याला आवडला असेल. अगदी गॅप मध्ये ढकललं
आणि 4 रन. याही इनिंग मध्ये त्यांनी 3 बाउंड्रीजने स्टार्ट केली. आकाश मोरे या बॉल देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे सिंगल रन मिळेल. लेग बाईच्या रूपामध्ये एक चांगला स्टार्ट दिलाय टीम सांगवी स्पोर्ट्स मुलुंड. रन झाले 14. अठरा बॉल मध्ये 27 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम सांगवी स्पोर्ट्स मुलुंड. अठरा चेंडू आणि 27 रनची गरज आहे बॉलिंगसाठी अतुल भोईर. या बॉल देखील अगदी फक्त तिकडे स्ट्रोक ढकलला गेला. एक रन सिंगल. 17 बॉल मध्ये 26 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम सांगवी स्पोर्ट्स मुलुंड. खूप चांगला स्टार्ट दिला आकाशने. स्ट्राईक एंडला बॅटर इरफान. मुलुंड संघ पण आज एक चांगली स्टारकास्ट घेऊन आलाय आणि चांगली संघबांधणी आहे. बॉन्डिंग त्यांचं खूप चांगलं आहे. कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 4 रन. V1 कांजूरमार्ग आपण तयार राहायचं आणि मालवण मुकेश रॉयल. कॅप्टन्स दोन्ही कॅप्टन्स आपण व्यासपीठावरती या. चला सर्व जे क्वालिफाय करण्यात आहेत पहिल्या 2 ग्रुप मधून त्यांना विनंती आपण लगेच मंचावरती यायचं. कॅच आउट मध्ये इरफानला बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर झडी. स्कोर आतापर्यंत झालाय 19 रन झालेत. पंधरा बॉल मध्ये 22 रनची गरज आहे. या बॉल देखील खोल टप्प्याचा बॉल. तिकडे थोडा बॉल बाउन्स झाला. आशिष तिकडे होते. रन सिंगलने पुढे जाईल. स्ट्राईक एंडला आकाश मोरे. या बॉलवर दांडी गोल. एक परफेक्ट बॉल आणि बॉल ऑफ द मॅच, बॉल ऑफ द डे. काय बॉल टाकला अतुल भोईरने. थांबवलं इकडे आकाश मोरेला आणि दांडी उडवली. फुटबॉल. न्यू बॅटर भाविन. भाविन आपल्या टीमला विन करेल का? भाविन टर्फ पण खूप चांगलं खेळतात आणि अनुभव आहे त्यांच्याकडे. भाविन बॉलिंग साठी अतुल. पण आकाशने एक चांगली इनिंग खेळून गेलाय. या बॉलर देखील कव्हरला ड्राईव्ह केलं गेलं. तिकडे रोहन. रन मात्र सिंगलने पुढे झाला आणि 21 रन झालेत. अजूनही 20 रन करायचे आहेत.
12 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज टीम सांगवी स्पोर्ट्स मुलुंड. 12 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. V1 कांजूरमार्ग आपण तयार राहा. या बॉलवर रिव्हर्स खेळायचा स्वीप खेळायचा प्रयत्न करत होते. थोडा फटका तिकडे फसला बॉलिंग साठी आशिष. स्ट्राइक एंडला जेडीला एक चांगली इनिंग खेळणं गरजेचं आहे कारण की स्कोर मॅच मध्ये आहे टीम सांगवी स्पोर्ट्स पण. या बॉल देखील अतिशय खोल टप्प्याचा बॉल खूप चांगला बॉल टाकला आशिषने आणि एक डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन जाईल टीम रिया 11 कल्याण. इकडे पण बॉल थोडा क्रॉस झाला आणि एकच सिंगल रन मिळेल. या बॉलवर समोर एक चांगला ड्राईव्ह केला गेला. रोहन शिल्ले तिकडे क्विक आले आणि हिट पण लागलाय. नॉट आउट आणि वेल स्टॉप. रोहन खूप चांगला बॉल अडवला. 24 धावा झाल्यात. 8 बॉल मध्ये 17 रनची गरज आहे. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. आशिष यांचे स्ट्राइक एंडला जेडी. एक बाउंड्री आली तर कॅल्क्युलेशन थोडं बदलू शकतं. बाउंड्रीची गरज आहे सांगवी स्पोर्ट्सला. या बॉलवर एक चांगलं सात बॉल मध्ये 16 रनची गरज आहे. या बॉलवर पण ड्राईव्ह केला गेला आणि एक चांगला फटका पाहिला गेला. बॅटर भाविन आणि भाविन आपल्या टीमला विनच्या दिशेने घेऊन चाललाय. टीम विन होईल का त्यासाठी प्रयत्न करतोय. 6 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे कंपल्सरी चेस तुम्हाला करावा लागेल. बॉलिंगसाठी जॅक जगदीश मोरे. जॅक एक चांगले खेळाडू आहेत, अनुभवी आहेत आणि जॅकने पण खूप वर्ष क्रिकेट खेळलेत. स्ट्राइक एंडला जेडी. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. चांगली मॅच आहे. क्रुशल मॅच आहे. 6 बॉल 12. कोण जिंकेल? रिया 11 कल्याण की सांगवी स्पोर्ट्स मुलुंड? मुलुंड की कल्याण? या बॉलवर एक चांगला फटका. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल कन्वर्ट केला. 4 रनसाठी जेडी. दोन दिवसामध्ये 6 बॉल 12 थोडं कठीण जात होतं. 6 बॉल 14 पण चेस झाला. बट इकडे आता 5 बॉल मध्ये 8 रनची गरज. या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक आणि तिकडे बॉल थोडा बाउन्स झाला. काय मॅच रंगली आहे. मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 4 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. कुठलं स्टेशन बाजी मारेल? मुलुंड की कल्याण?
या बॉलवर देखील अगदी बॉल पुन्हा एकदा बाउन्स झाला, चांगला बॉल तिकडे अडवला आणि 3 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्ट्राइक इनला बॅटर जयदीप पाटील जेडी. या बॉलवर देखील समोर खेळले गेले, तिकडे रन मिळेल आणि 2 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. पण जॅकने पण त्याचा अनुभव दाखवला की बॉल स्टंप टू स्टंप टाकले. 2 बॉल 5, 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. या बॉलवर देखील बॅटची टॉप एज घेतली गेली आणि मॅच काय आले, 1 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. मॅच आवडली असेल तर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवत. 1 चेंडू मध्ये 4 धावांची गरज, पैसा वसूल मॅच. जर चौकार लगावला तर जयदीप पाटील साठी संदेश पाटील 2 पाटील 500 रुपये संदेश पाटील यांच्याकडून असणार आहे. आणि मॅच जर वाचवली तर जॅक साठी पण कॅश प्राइज असणार आहे, 200 रुपये कॅश प्राइज असणार आहे. सो 1 चेंडू 4 धावा, काहीतरी कर भावा, आणि जर केलंस तर तुझीच हवा. 1 बॉल 4. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेलेत आणि या बॉलवर जेडीने सबसे कातिल जयदीप पाटील, आणि जयदीप पाटीलने ही मॅच आपल्या टीमला जिंकून दिले. सांगवी स्पोर्ट्स मुलुंड संघ क्वालिफाय होतोय टॉप 3 मध्ये आणि चिट्टी उडवली जाईल. जयदीप पाटील साठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग जेडी. सबसे कातिल जयदीप पाटील. नाही, जयदीपचा खेळ खूप चांगला होता सागर. चला तिन्ही कर्णधार या, आपण ड्रॉ करणार आहोत. संदेशजी पाटील, संदेशजी पाटील आपण ड्रॉ करूयात. तिन्ही कर्णधार या लवकर.